हॅलो स्टुडंट, आज आपण चॅप्टर 4 ची रिव्हिजन घेणार आहोत. चॅप्टर 4 आहे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. तर अ ड्रग आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन इन टू द बॉडी इलिक्ट व्हेरियस फिजिओलॉजिकल अँड biochemical changes inside the body and produce its desired effect. Various mechanisms are responsible for the action of drugs. A brief discussion of the mechanism of drug action and various factors modifying drug action and dosage is covered in this chapter. Mechanism of drug action म्हणजे दॅट इज द फार्माकोडायनॅमिक्स. म्हणजे व्हॉट डज ड्रग डू टू द बॉडी, दॅट इज द फार्माकोडायनॅमिक्स. स्टडी ऑफ द ड्रग इफेक्ट ऑन अ बॉडी, मॉडिफिकेशन ऑफ वन ड्रग ॲक्शन बाय अनदर. म्हणजे ॲक्शन ऑफ ड्रग मीन्स द इंटरॅक्शन बिटवीन ड्रग अँड ब्लड ऑर अ ड्रग अँड टिश्यू सेल्स रिझल्टिंग इन अ मॉडिफिकेशन ऑफ एक्झिस्टिंग फंक्शन. Principle of drug action. There are various type of drug actions. That is the principle of drug action. म्हणजे how drugs show their effect in a body. ड्रग ची डेफिनेशन काय आहे? ड्रग हा आपल्या बॉडीमध्ये कधीही नवीन फंक्शन इम्पार्ट और जनरेट करत नाही. ड्रगचे काम फक्त एवढेच आहे की ते आपल्या बॉडीच्या सेलमध्ये जी पण ॲक्टिव्हिटी होत आहे त्याच्या स्पीडला अल्टर करतो. अल्टर करून तो फार्माकोलॉजिकल इफेक्ट आणि फार्माकोडायनॅमिक इफेक्ट शो करेल. म्हणजे ड्रग डू नॉट इम्पार्ट्स एनी न्यू फंक्शन टू एनी सिस्टम ऑर्गन ऑर सेल, दे ओनली अल्टर द पीस ऑफ ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे सेलमध्ये ॲक्टिव्हिटी होत आहे त्याच्या स्पीडला वाढवणे किंवा कमी करणे. प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन म्हणजे दिस इज आर द फायनल रिझल्ट. ह्या स्टेटला पोचण्यासाठी ज्या ज्या स्टेप फॉलो करावं लागतात, ज्या फायनल स्टेटला पोचण्यासाठी फॉलो करत ड्रग जातो आणि त्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणतात. प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन आहे, टाईप्स आहे त्याचे: स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट, सायटोटॉक्सिक ॲक्शन, अँटीमायक्रोबियल ॲक्शन, फिजिकल ॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन. तर आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट आहे स्टिम्युलेशन. स्टिम्युलेशन इंडिकेट्स अन इंक्रीज इन ॲक्टिव्हिटी ऑफ स्पेशलाइज्ड सेल. एक्झाम्पल आहे त्याचे: कॅफिन स्टिम्युलेट सेरिब्रल कॉर्टेक्स और स्ट्रायचिन स्टिम्युलेट द स्पायनल कॉर्ड. स्टिम्युलेशन इंक्रीज द ॲक्टिव्हिटी or enhancement of any activity which is ongoing on a cell. आणि ही ॲक्टिव्हिटी जर एखादा ड्रग इन्क्रीज करतो तर त्या ड्रगच्या ॲक्टिव्हिटी म्हणजे स्टिम्युलेशन म्हणतात. एक्झाम्पल आहे ॲड्रिनालिन इंक्रीजेस, हार्ट रेट इंक्रीजेस. सेकंड एक्झाम्पल आहे पिलोकार्पिन. पिलोकार्पिन सलायव्हरी ग्लँड increases the secretion of salivary gland पिलोकार्पिनमुळे. थर्ड एक्झाम्पल आहे कॅफिन. कॅफिन CNS ॲक्टिव्हिटीला स्टिम्युलेट करतं आणि आपल्याला रिफ्रेश करतो. एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन कॅन कॉज अ डिप्रेशन. सेकंड आहे डिप्रेशन. सिलेक्टिव्ह डिमिन्युशन ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ अ स्पेशलाइज्ड सेल. एक्झाम्पल आहे बार्बिच्युरेट. CNSची ॲक्टिव्हिटी डिक्रीज करतो. क्विनिडिन हार्ट रेट कमी करतो. सर्टन ड्रग स्टिम्युलेट वन टाईप ऑफ सेल अँड डिप्रेस द अदर. एक्झाम्पल आहे ॲसिटिलकोलिन. ॲसिटिलकोलिन इंटेस्टिनल स्मूथ मसलची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतं आणि एसे नोड इन हार्टची डिक्रीज करतं. एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल आहे मॉर्फिन. मॉर्फिन व्हॅगस ॲक्युलोमोटार न्यूक्लियाय सिटीझेडला इन्क्रीज करतो आणि रेस्पिरेटरी आणि कफ सेंटरला डिक्रीज करतो.
थर्ड एक्झाम्पल आहे इरिटेशन, नॉन सिलेक्टिव्ह नॉक्झियस इफेक्ट, लेस स्पेशलाइज सेल, माइल्ड स्टिम्युलेट फंक्शन. एक्झाम्पल आहे बिटर, इंक्रीजिंग द सलायव्हरी अँड गॅस्ट्रिक सिक्रिशन अँड स्ट्रॉंग इन्फ्लामेशन. सेल्युलर चेंजेस प्रोड्यूस बाय इरिटेशन ॲस्ट्रिंजंट इफेक्ट शो करतो. इफ अ डिझोल्युशन ऑफ अ प्रेसिपिटेटेड प्रोटीन, डीपर पेनिट्रेशन ऑफ इरिटंट्स, corrosive effect, dehydration, action on a cellular enzyme usually inhibit cytotoxic action. Irritation indicate the injurious effect of drug on a growth, nutrition and a morphology of non-specialized cell capable of producing inflammation. Irritant applied locally to the skin to relieve a deep-seated pain. Counter irritant, example आहे balm, stimulation of sensory nerve ending to the skin. Afferent impulses relay in a cerebrospinal axis efferent vasomotor fiber to a internal organ, increases circulation in a skin deep structures. Sensory impulses from skin interfere with the pain impulses from a viscera and parietal. Partial complete exclusion, vasodilation and blockade of pain impulses relieve the deep-seated pain. नंतर आहे replacement, use of natural metabolite hormones or congeners in their deficiency, that's the replacement. Example आहे levodopa in Parkinson's disease, insulin for a diabetic patients आणि iron for a anemic patients. नंतर आहे cytotoxic, selective cytotoxic action for a invading parasites or a cancer cell. Example आहे antibiotics, antiviral, anti-cancer drugs. नंतर आहे antimicrobial action, prevent, arrest and eradication of a infection, act specially on a causative organism. Example आहे antibiotics. Modification of immune status, that is the enhancing or depressing the immune status. Example आहे त्याचे vaccine, सिरा, लिवा, मिसोल, corticosteroids. अजून आहे physical action, some drug act in a pure mechanical way because of their physical properties. Example आहे keolin, administer in a dysentery for its adsorption property, saline purgative for their osmotic pressure. नंतर आहे chemical reaction, some drug act because of their chemical properties or by combining chemically with a substance present in the body. Example आहे antacid, neutralize gastric acidity due to their chemical interaction with acid from the guts. हे झाले प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन, त्याची शॉर्ट रिव्हिजन घेतली. आता आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन ते प्रिन्सिपलला, म्हणजे आपण आता जे प्रिन्सिपल बघितले त्या प्रिन्सिपलला अचीव करण्यासाठी ड्रग कोणकोणते पाथ और स्टेप फॉलो करतो हे आपण मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शनमध्ये बघणार आहोत. तर मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन म्हणजे जर एखादा ड्रग त्याची ॲक्टिव्हिटी शो करतो तो कसा करतो, केव्हा करतो आणि कुठे करतो, याचा कंबाईन स्टडी म्हणजे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. कोणताही ड्रग आपली ॲक्टिव्हिटी 4 फंक्शनल प्रोटीनच्या मदतीने प्रोड्यूस करतो, दॅट इज द एन्झाईम्स, आयन चॅनल, ट्रान्सपोर्टर आणि रिसेप्टर्स. एन्झाईम्स, all enzymes are a protein. All biological reaction under the enzyme action, enzyme stimulation and enzyme inhibition. The enzyme substrate म्हणजे एखादा ड्रग तो एन्झाईम बाइंडिंग साइटला सबस्ट्रेट बाइंड करतो आणि
आपली बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो करतो. तर एन्झाईमवर एन्झाईम बाइंडिंग साईट असते, तिथं सबस्ट्रेट म्हणजे ड्रग बाइंड करतो आणि एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, दॅट इज द प्रोडक्ट, आणि आपली बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो करतो. इनिबिटर जर एन्झाईम बाइंडिंग साईटला जर इनिबिटर बाइंड झालं तर प्रोडक्ट फॉर्म होत नाही, किंवा फॉर्म झाला तरी बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होईलच असं नाही. दॅट इज द एन्झाईम. हा लॉक अँड कीच्या थेअरीनुसार आहे. एन्झाईम ॲज अ लॉक अँड सबस्ट्रेट ॲज अ की. कॉम्प्लेक्स फॉर्म होते टू शो अ बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी, ज्यासाठी आपण ड्रग घेतला आहे. दॅट इज द डिझायरेबल किंवा अनडिझायरेबल इफेक्ट. इनिबिटर्स. एन्झाईम इनिबिटरचे 2 टाईप आहे, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स. एन्झाईमचं स्टिम्युलेशन unusual with a foreign substance occurs with the endogenous one, that is the adrenaline, adenyl cyclase, pyridoxine as a cofactor, increase the decarboxylase. Stimulation increase the affinity for a substrate. Enzyme induction, that is the synthesis of more enzyme protein, increase the activity. एन्झाईम इनिबिशनचं दॅट इज द स्पेसिफिक आणि नॉन स्पेसिफिक इनिबिशन. नॉन स्पेसिफिक इनिबिशन दॅट इज द डिनॅचरिंग प्रोटीन्स अल्टरिंग द टेरिटरी स्ट्रक्चर. एक्झाम्पल आहे हेवी मेटल सॉल्ट, स्ट्रॉंग ॲसिड, फिनॉल, अल्कलीज टू डॅमेजिंग फॉर द सिस्टमिक यूज. आणि स्पेसिफिक इनिबिशन आहे कॉम्पिटिटिव्ह, इक्विलिब्रियम टाईप, नॉन इक्विलिब्रियम टाईप, नॉन कॉम्पिटिटिव्ह, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. स्पेसिफिक एन्झाईम इनिबिशन, कॉम्पिटिटिव्ह, इक्विलिब्रियम टाईप. ड्रग सिमिलर स्ट्रक्चर टू द नॉर्मल सबस्ट्रेट, compete for the catalytic binding site. Product not form and non-functional product form. म्हणजे कधी कधी प्रोडक्ट फॉर्मच होत नाही आणि झाला तर तो प्रोडक्ट नॉन फंक्शनल असतो, म्हणजे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी पण शो नाही होत. इन्क्रीज अ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, इनिबिटर इज अ डिस्प्लेस इन अ कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स. एक्झाम्पल आहे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स सबस्ट्रेट म्हणजे ड्रग, तो एन्झाईमला बाइंड झाला तर प्रोडक्ट फॉर्म होतो आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होते. जर एन्झाईम बाइंडिंग साईटवर जर इनिबिटर बाइंड झाला तर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होत नाही. हे एन्झाईम आहे, सबस्ट्रेट आहे आणि ड्रग्स आहे. स्पेसिफिक एन्झाईम इनिबिशनचे एक्झाम्पल आहे हे. एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल इनिबिशन ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटी. नंतर आहे नॉन इक्विलिब्रियम टाईप. ड्रग विच रिॲक्ट विथ द सेम कॅटॅलिटिक साईट, स्ट्रॉंग कोव्हलंट अँड हाय अफिनिटी. नॉर्मल सबस्ट्रेट नॉट एबल टू डिस्प्लेस इट. Organ phosphate covalent bond with a cholinesterase. Methotrexate with a 5000 x affinity than the DHFA for a dihydrofolate reductase. हे स्पेसिफिक एन्झाईम इनिबिशनचे एक्झाम्पल आहे. नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स आणि ते त्यांचे एन्झाईम्स म्हणजे ज्या एन्झाईमला बाइंड होतात ते. सेकंड आहे आयन चॅनल. आयन सिलेक्टिव्ह चॅनल्स दॅट इज द ट्रान्समेम्ब्रेन सिग्नलिंग अँड रेग्युलेट द इंट्रासेल्युलर आयोनिक कंपोजिशन. स्पेसिफिक रिसेप्टर्स दॅट इज द लिगॅंड गेटेड रेग्युलेटेड चॅनल्स आणि जी प्रोटीन कपल रिसेप्टर्स. डायरेक्ट बाइंडिंग टू द आयन चॅनल,
modulating opening and closing of the channels. आयन चॅनल्स म्हणजे आयनला येण्या जाण्याचा रस्ता आणि म्हणजे पाथ. आयन चॅनलचे नाव त्यांच्या आयनवरनं पडतं, म्हणजे सोडियम आयन चॅनल, पोटॅशियम आयन चॅनल किंवा क्लोराईड आयन चॅनल. आयन चॅनलमध्ये मॉड्युलेटर हा आयन चॅनलच्या तिथे बाइंड होतो मॉड्युलेटर, त्यानंतर ओपनर हा बाइंड होतो आणि त्यानंतर आयन चॅनल्स हे ओपन होतात आणि आयन्स एक्स्ट्रा सेल्युलरमधून इंट्रासेल्युलरमध्ये मूव्ह करतात. ब्लॉकरचं काम काय तर आयन चॅनलला ब्लॉक करणं. मग त्यामुळे एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये असलेले आयन्स हे इंट्रासेल्युलरही पास होत नाही. ब्लॉकरसुद्धा ॲज अ ड्रग म्हणून यूज करता आणि ओपनर हे सुद्धा ॲज अ ड्रग म्हणून यूज करतात. सोडियम चॅनल ब्लॉकर यूज करतात. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग ॲज अ एक्झाम्पल आहे त्याचे. क्विनिडिन, डेफिट्रलाइड अमायनोडेरॉन blocks the myocardial delayed reflected potassium channel. हे एक्झाम्पल आहे व्हेरियस. नंतर बघणार आहोत ट्रान्सपोर्टर. सबस्ट्रेट ट्रान्सलोकेटेड अक्रॉस अ मेम्ब्रेन बाय बाइंडिंग टू अ स्पेसिफिक ट्रान्सपोर्टर्स, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह करतो. म्हणजे एखादा ड्रग हा ट्रान्सपोर्टरला बाइंड करतो, त्यानंतर ट्रान्सपोर्टर आणि सबस्ट्रेट हे मूव्ह करतो ट्रान्सपोर्टर आणि एक्स्ट्रा सेल्युलरमधून इंट्रासेल्युलरमध्ये सबस्ट्रेटला रिलीज करतो. त्यानंतर ट्रान्सपोर्टर हा परत आपल्या जागी म्हणजे बाहेर दुसरा सबस्ट्रेट बाइंड करण्यासाठी परत तो आपल्या जागी मूव्ह करतो. अ फॅसिलिटेड डिफ्युजन दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट पंप अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट युझिंग अ मेटाबॉलिक एनर्जी. ड्रग्स डायरेक्ट इंटरॅक्शन विथ द सोल्यूट दॅट इज द कॅरियर क्लास ऑफ ट्रान्सपोर्टर प्रोटीन्स इनिबिशन. ट्रान्सपोर्टरमध्ये ट्रान्सपोर्टरला सबस्ट्रेट हा बाइंड करतो, त्यानंतर ट्रान्सपोर्टर हा मूव्ह करतो, त्यानंतर जो सबस्ट्रेट बाइंड झाला आहे म्हणजे ड्रग तो रिलीज होतो एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये इंट्रासेल्युलरमध्ये आणि त्यानंतर ट्रान्सपोर्टर हा परत फिरतो अँटी क्लॉकवाईज आणि आपल्या जागी परत मूव्ह करतो. जर इनिबिटर बाइंड झाला तर ट्रान्सपोर्टर हा मूव्ह करू शकत नाही, त्यामुळे सबस्ट्रेटचा एक्स्ट्रा सेल्युलरमधून इंट्रासेल्युलरमध्ये मूव्ह होणार नाही. म्हणजे इनिबिटरचं काम आहे की ते ट्रान्सपोर्टरला ब्लॉक करतं, म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी मूव्हिंग जे मूव्ह करतं ते होत नाही. दॅट इज द ट्रान्सपोर्टर्स. हे एक्झाम्पल आहे व्हेरियस मेटाबोलाइड आयन ट्रान्सपोर्टर्स आणि ड्रग्स. नंतर आहे रिसेप्टर. रिसेप्टरची डेफिनेशन आहे अ मॅक्रोमॉलिक्यूल or a binding site located on the surface or inside the effector cell that serves to recognize the signal molecule drug and initiate the response to it, but itself has no drug other function. आर द मॅक्रोमॉलिक्यूल आणि ते सेलच्या सरफेसमध्ये किंवा बाहेर असू शकतात. रिसेप्टर हे सिग्नलला आयडेंटिफाय करतात आणि आपली फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करतात. रिसेप्टर दिस इज आर द मॅक्रोमॉलिक्यूल
that is the agonist, receptor theories and classification of receptors. The macromolecule with which a drug interact to produce their characteristic biological effect are called as the receptor. These are the specific functionally important tissue component. त्याचे example आहे proteins, nucleic acid, enzyme. It is a consider that the receptor are complementary in a chemical and physical structure to the drug interacting with them. The receptor are considered as a binding site of high affinity and high specificity. The drug cell interaction where the drug gets bound to the protein or enzyme without initiating drug action is called the silent receptors. And the exact nature of receptor is still not known, but lock and key analogs sometimes explain the nature of the receptor. Recognition molecule for a specific ligands transmit the signal ligand to the protein in a cell membrane and within the cell amplify the original signal, that is the cascade effect. रिसेप्टर हा इनॅक्टिव्ह फॉर्म असतो, म्हणजे त्याचं काही असं जनरली फंक्शन नाही आहे. त्यानंतर लिगँड बाइंड होतो आणि त्यानंतर रिसेप्टर हा ऍक्टिव्ह होतो, तो ऍक्टिव्हिटी शो करतो. नंतर लिगँड म्हणजे ड्रग मॉलिक्यूल. रिसेप्टरची सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, बाइंडिंग ऑफ ड्रग टू द रिसेप्टर डिपेंड ऑन अ फिजिको केमिकल स्ट्रक्चर. आणि ॲफिनिटी स्ट्रेंथ ऑफ बाइंडिंग बिटवीन द ड्रग अँड अ रिसेप्टर. इफिकसी म्हणजे इंट्रेन्सिक ॲक्टिव्हिटी, ॲबिलिटी ऑफ ड्रग टू द इलिक्ट फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स अल्टर इट्स इंटरॅक्शन विथ द रिसेप्टर्स. Receptors are the most important functional protein which facilitate the function of the drug molecule and allow it to binding with the appropriate binding site. Receptors are the macromolecule or binding site located at the surface or inside the cell. They are used to recognize the signal or drug molecule and initiate the biological response. Receptor is a protein molecule that receives a chemical signal from outside a cell. When such chemical signal bind to the receptors, they cause some form of cellular tissue responses. Example आहे change in a electric activity of a cell. A receptor is a protein which binding to a specific molecule. The molecule it bind is known as a ligand. A ligand may be any molecule from inorganic mineral or to organism created proteins, hormones and neurotransmitters. The ligand bind hormones and neurotransmitters. The ligand bind to the ligand binding site on the receptor proteins. When this binding happens, the receptor undergoes a conformational changes. These changes shape slightly alter the protein function. From this, a number of things can happen. The conformational changes in the receptor can cause the receptor to become an enzyme and actively combine the separate certain molecules. Agonist म्हणजे drug which initiate the pharmacological action after binding to the receptor, that is the drug. Similar to natural hormone, that is the transmitter. High affinity and high intrinsic activity value reset on a greater capacity to resist degradation and act for longer than the endogenous ligands.
ब्रॉन्कोडायलेशनसाठी अगोनिस्टचं एक्झाम्पल आहे साल्ब्युटेमॉल. ऍक्ट करता ॲड्रेनालिन सारखंच. नंतर आहे इनव्हर्स अगोनिस्ट. An agent which activate a receptor to produce an effect in an opposite direction to that of the agonist. म्हणजे ऑपोजिट ऍक्शन शो करतं. दॅट इज द इनव्हर्स अगोनिस्ट. अगोनिस्टचा जो इफेक्ट आहे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला इफेक्ट शो करतो. एक्झाम्पल आहे बीटा कार्बोनल्स, BZD receptors in a CNS stimulation, anxiety and increase of muscle tone and convulsions. नंतर आहे antagonist, an agent which prevent the action of agonist on a receptor or the subsequent response but does not have any effect of its own. Same affinity for the receptor and similar to agonist, pure intrinsic activity. Receptor with a low efficacy agonist. Inaccessible to a subsequent dose of high efficacy agonist opioids. अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट. अगोनिस्ट म्हणजे काय? ड्रग दॅट ऑक्युपाय रिसेप्टर अँड ॲक्टिवेट देम. अँटागोनिस्ट म्हणजे काय? ड्रग दॅट ऑक्युपाय रिसेप्टर बट डू नॉट ॲक्टिवेट देम. Antagonist block receptor activation by a agonist. अगोनिस्ट हे रिसेप्टरला बाइंड करते तर फुल ॲक्टिवेशन होते. जर अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट दोन्ही असेल तर त्यांचं कॉम्पिटिशन असतं रिसेप्टरला बाइंड करण्यासाठी. रिसेप्टर बाइंडिंग साईटवर, ड्रग बाइंडिंग साईटवर. दॅट इज द लेस ॲक्टिवेशन होतं आणि लेस बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो करते. नंतर फक्त अँटागोनिस्ट अलोन असलं तर नो ॲक्टिवेशन, म्हणजे रिसेप्टर ॲक्टिवेटच होत नाही आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी पण शो होत नाही. नंतर आहे पार्शियल अगोनिस्ट, an agent which activate the receptor to produce a submaximal effect but antagonize the action of full agonist. Affinity equal or less than the agonist, less intrinsic activity. That is the partial agonist म्हणजे agonist आणि antagonist. Opioid drugs. Agonist, partial agonist on a some receptor and antagonist on a other. Example आहे pentazonine and nalbuphine. Agonist on a potassium receptor and antagonist on a MAO. Beta blockers, pindolol and oxyprenol, partial agonist. Propranolol, pure antagonist. Exercise tachycardia may be abolished by both types, but resting heart rate is lower with a propranolol. Ligands. A receptor is a protein which bind to the specific molecule. The molecule it is bind is known as the ligand. A ligand may be any molecule from inorganic mineral to the organism created proteins, hormones and neurotransmitter. The ligand bind to the ligand binding site on a receptor protein. When this binding happens, the receptor undergoes a conformational changes. This change shapes slightly alter the protein's function. From a number of things can happen. The conformational changes in the receptor can cause the receptor to become an enzyme and actively combines or separate a certain molecules. Any molecule which attaches selectively to two particular receptors or sites. Affinity
binding without a regret of a functional changes. Agonist and competitive antagonist, also ligands, multiple receptors types and subtypes, dopamine 2, histamine 3, acetylcholine and adrenaline. रिसेप्टर्स, बाइंडिंग साइट म्हणजे अशी साइट जिचे ड्रग मॉलिक्यूल येऊन बाइंड होत असतो. तर ही बाइंडिंग साइट सेलच्या सरफेसवर किंवा सेलच्या मध्ये असते. सरफेस म्हणजे सेलच्या सरफेस अँड द रिसेप्टर. रिकॉग्नाइज म्हणजे ओळखणे, अँड सिलेक्टिव्ह सिग्नल मॉलिक्यूलला ओळखतो. आणि रिस्पॉन्स म्हणजे फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स ऑर अ फार्माकोडायनॅमिक रिस्पॉन्स. म्हणजे रिसेप्टरला जर अगोनिस्ट बाइंड झाला तर कन्फर्मेशनल चेंजेस होतात, स्लाइटली अल्टर होतं प्रोटीनचं फंक्शन आणि बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होते. जर कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट बाइंड झाला रिसेप्टरला तो अगोनिस्टच्या जागी होतो, म्हणजेच अगोनिस्टच्या जागी, त्यामुळे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होत नाही किंवा कमी होते. आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट हा बाइंड होतो तेव्हा पण बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होत नाही. हा आहे ट्रान्सड्यूसर आणि इफेक्टर. रिसेप्टर रेग्युलेशन, density and efficacy regulated by level of ongoing activity, feedback from on signal output and other pathophysiological influence. Nature of receptors, regulatory macromolecule proteins, nucleic acid, each receptor family, common structural modify and individual receptor differs in amino acid sequencing, length of a loop, etc. Types and subtype. रिसेप्टरचे टाइप, ॲसिटिलकोलिन, मस्कॅरेनिक रिसेप्टर. मस्कॅरेनिक रिसेप्टरचे टाइप आहे M1 रिसेप्टर, M2, M3 रिसेप्टर, M4 रिसेप्टर, M5 रिसेप्टर आणि ॲट्रोपिन. निकोटिनिक रिसेप्टर, NM रिसेप्टर, NN रिसेप्टर आणि क्युरेर. Adrenergic, that is the alpha 1 receptor, alpha 2 receptor, beta 1 receptor आणि beta 2 receptors. क्लासिफिकेशन आहे रिसेप्टरचे ऑन द बेसिस ऑफ फार्माकोलॉजिकल क्रायटेरिया, रिलेटिव्ह पोटन्सीज ऑफ अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट, क्लासिकल अँड ओल्डेस्ट, डायरेक्ट क्लिनिकल बिअरिंग, कोलिनर्जिक, ॲड्रेनर्जिक अँड हिस्टामिनर्जिक रिसेप्टर्स, दॅट इज ऑन द फार्माकोलॉजिकल क्रायटेरिया. नंतर आहे टिश्यू डिस्ट्रीब्युशनवरून क्लासिफिकेशन, दॅट इज द सबटाईप. कार्डियाक बीटा रिसेप्टर, दॅट इज द B1 अँड अ ब्रॉन्कियल रिसेप्टर, दॅट इज द B2 रिसेप्टर्स. लिगॅंड बाइंडिंग, measurement of a specific binding of a high affinity radiolabel ligand to the cellular fragments in vitro and displacement by a selective agonist antagonist 5HT receptor distinguish. Serotonin receptor, that is the 5HT receptor. 5HT रिसेप्टरचे टाईप आहे 5HT1, HT2, HT3, 5HT असे रिसेप्टरचे टाईप आहे. ट्रान्सड्यूसर पाथवे, मेकॅनिझम थ्रू विच ॲक्टिव्हेशन इज अ लिंक टू द रिस्पॉन्सेस. NM रिसेप्टर, G प्रोटीन्स आणि N रिसेप्टर, दॅट इज द सोडियम इन्फ्लक्स.
Beta adrenergic increase the cyclic AMP and alpha adrenergic IP3 DAC pathway and decrease the cyclic AMP. GABA A ligand gated sodium channel and GABA B increase the potassium conductance through the G proteins. Molecular cloning, receptor protein clone amino acid and 3D structure work out. Subtypes as subsequence homology, sequence homology and doubtful functional significance. Silent receptors, site binding specific receptor but no pharmacological response, that is the drug acceptors site of loss. Receptors applied to site capable of generating response. Drug action, the initial combination of drug with a receptor, that is the conformational changes agonist, and the conformational changes it prevents, that is the antagonist. Drug effects, the ultimate changes the biological function and consequence of drug action through the series of intermediate steps. Transducer mechanism, highly complex multi-step process, amplification and integration of intra and extracellular signal. 4 categories are G protein coupled receptor, that is the GPCR, receptor with the intrinsic ion channel, kinase link receptor and receptor regulating gene expression and transcription factors. तर यातला महत्त्वाचा आहे G protein coupled receptors. G protein coupled receptor, GPCR play role in a incredible array function in the human body, and increased understanding of this receptor has greatly affected the modern medicine. In fact, the research estimate the between 1/3 and 1/2 of all marketed drugs act as by a binding to the G protein coupled receptor. G proteins are the specialized protein with the ability to binding the nucleotides guanosine triphosphate, that is the GTP. Some G proteins such as the signaling proteins as are the small proteins with a signal subunit. However, the G protein that the associate with the GPCRs are a heterotrimeric, meaning they have a 3 different subunit, and alpha subunit, beta subunit and gamma subunit. 2 of these subunits are the alpha and gamma are attached to the plasma membrane by a lipid anchors. G proteins coupled receptor हे 7 हेलिकल असतं आणि 7 अल्फा हेलिकल मेम्ब्रेन, 6 लूप असतात, 3 एक्स्ट्रासेल्युलर लूप असतात आणि 3 इंट्रासेल्युलर लूप असतात. आणि फर्स्ट अल्फा हेलिकल मेम्ब्रेनला बाइंडिंग साइट असते वरती, आणि लास्टला 7 मेम्ब्रेनला खाली सब युनिट असतात अल्फा, बीटा आणि गॅमा. ते इनॅक्टिव्ह कंडिशन मध्ये असतात. आपल्या ॲडेनिल सायक्लेज इनॅक्टिव्ह असतात. जर कोणताही अगोनिस्ट बाइंड झाला म्हणजे ड्रग बाइंडिंग साइटला बाइंड झाला, जोपर्यंत अगोनिस्ट बाइंड नव्हता तोपर्यंत ते अटॅच असतात अल्फा, बीटा, गॅमा एकमेकांना. GDP बरोबर अटॅच असतात ते अल्फा, बीटा आणि गॅमा. जी प्रोटीन हा ॲडेनिल सायक्लेज पाथवे यूज करतो आणि फार्माकोलॉजिकल इफेक्ट शो करतो. अगोनिस्ट जेव्हा बाइंड होतो तेव्हा करंट फ्लो होतो. अगोनिस्ट हा फर्स्ट
फर्स्ट लूप आहे जो फर्स्ट हेलिकल आहे, त्या फर्स्ट हेलिकलला वरती ड्रग बाइंडिंग साईट असते, तिथे ड्रग बाइंड होतो. त्यानंतर करंट फ्लो होतो थ्रू अ 7 हेलिकल मधून आणि लूप मधून आणि तो शेवट एंड पर्यंत टर्मिनलला पोहोचतो. करंट फ्लो नंतर अल्फा सब युनिट हा बीटा अँड गॅबा सब युनिटला सोडून स्ट्रक्चर चेंज करतो आणि मूव्ह करतो टुवर्ड्स डायरेक्शनकडे. अँड जीडीपी हा जीटीपीने रिप्लेस होतो, म्हणजे जीडीपी कन्वर्टेड टू जीटीपी. इन केस ऑफ ॲक्टिवेशन जीटीपी रिप्लेस जीडीपी आणि जीडीपी जाऊन बाइंडिंग होणार आणि ॲडिनिल सायक्लेज ॲक्टिवेट होईल आणि अल्फा सब युनिट टुवर्ड्स द डायरेक्शनने फ्लो करेल. अल्फा सब युनिट स्ट्रक्चर चेंज करून सेकंडरी डायरेक्शनला मूव्ह करेल आणि आपली ॲक्शन शो करेल. जेव्हा ॲडिनिल सायक्लेज ॲक्टिवेट झाला तेव्हा जीडीपी कन्वर्ट होतो जीटीपीमध्ये आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढेल सेकंडरी मेसेंजरचे काम होईल तेव्हा अल्फा सब युनिट परत येतो आणि बाइंड करतो बीटा आणि गॅबा सब युनिटला. तेव्हा जीटीपी हा परत कन्वर्ट होतो जीडीपीमध्ये. ही प्रोसेस चालूच असते. हे आहे मेकॅनिझम जी प्रोटीन कपल रिसेप्टरचं. 7 membrane spanning helical segments of a hydrophobic amino acid, inverting segment 3 loops of either side, amino terminals on a extracellular side, carboxy terminals on a cytosolic side. म्हणजे जी प्रोटीन कपल रिसेप्टर 6 लूप आहे, 3 एक्स्ट्रासेल्युलर लूप आहे, 3 इंट्रासेल्युलर लूप आहे, 7 अल्फा हेलिकल मेम्ब्रेन आहे. एन टर्मिनल म्हणजे तिथं बाइंडिंग साईट आहे ड्रगची आणि सी टर्मिनलला अल्फा बीटा गॅबा सब युनिट असतात. सी टर्मिनलला आणि आपल्या ॲडिनिल सायक्लेजला ॲडिनिल सायक्लेज हा इनॲक्टिवेट आणि कोणताही ड्रग अगोनिस्ट बाइंडच झाला नाही तर ते अल्फा बीटा गॅमा आणि त्याला जीडीपी बरोबर ते अटॅच असतात. जोपर्यंत अगोनिस्ट बाइंड जी प्रोटीन हा ॲडिनिल सायक्लेज पाथवे यूज करतो फार्माकोलॉजिकल इफेक्ट शो करण्यासाठी. अगोनिस्ट हा बाइंड होतो म्हणजे एन टर्मिनलला अगोनिस्ट बाइंड होईल म्हणजे ड्रग. मग त्यानंतर करंट फ्लो होतो 7 हेलिकल मेम्ब्रेनमधून आणि लूपमधून आणि तो शेवट एंडपर्यंत पोचतो टर्मिनलपर्यंत, सी टर्मिनलपर्यंत. करंट फ्लो नंतर अल्फा सब युनिट हा बीटा आणि गॅबा सब युनिटला सोडून स्ट्रक्चर चेंज करतो आणि मूव्ह करतो टुवर्ड्स डायरेक्शनकडे. तेव्हा जीडीपी हा जीटीपीने रिप्लेस होतो म्हणजे जीडीपी कन्वर्टेड टू जीटीपी. इन केस ऑफ ॲक्टिवेशन जीटीपी रिप्लेस बाय जीडीपी अँड जीडीपी जाऊन बाइंड होणार आणि ॲडिनिल सायक्लेज ॲक्टिवेट होईल आणि अल्फा सब युनिट टुवर्ड्स द डायरेक्शनने फ्लो करेल आणि अल्फा सब युनिट स्ट्रक्चर चेंज करून सेकंडरी डायरेक्शनला मूव्ह करेल आणि आपली ॲक्शन देईल. जेव्हा ॲडिनिल सायक्लेज ॲक्टिवेट झाला तेव्हा जीडीपी हा कन्वर्ट होतो जीटीपीमध्ये. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढेल सेकंडरी मॅसेंजरचे काम होईल तेव्हा अल्फा सब युनिट परत येतो आणि बाइंड करतो बीटा आणि गॅबा सब युनिटला. तेव्हा जीटीपी हा परत कन्वर्ट होतो जीडीपीमध्ये. ही प्रोसेस ऑनगोईंग असते म्हणजे चालूच असते. तर आपण मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन बघितलं. आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग ड्रग ॲक्शन, दॅट इज द फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. आज आपण बघितलं मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन. थँक्यू.